लास्ट तर तुम्ही आमची काढली. तुम्ही जर आम्हाला घराबाहेर काढलं नसतं, आमची जबाबदारी टाळली नसती ना, आज हा दिवस आलाच नसता. कसली नौटंकी करतेस यार तू. बाई इथे फालतूपणा करू नकोस, उगाच घरची मॅटर्स काढू नकोस. चल शनाया, रेवती राहू दे. ए राधिका, प्लीज ही रडण्या पिडण्याची नाटके इथे करू नकोस. ही शाळा आहे आणि पुढच्या वेळेसपासून ही मीटिंग्स वगैरे मी बघेन. अथर्वची जबाबदारी माझी सुद्धा आहे आणि माझ्या ती लक्षात आहे. फी भरताना सुद्धा माझ्या लक्षात होती. चल शनाय. रेवती, बघितलंस ना कोण बाहेर राहायला पाहिजे होतं ते. का अडवलंस तू मला. रेवती, मला सांग, ही भरली म्हणजे वडिलांची जबाबदारी संपून जाते का? मग हे त्यांच्या समोर का नाही बोललीस तू. ते तरी कुठे चुकीचं बोलत होते. बरोबरच तर होतं त्यांचं. मला काय जमतंय? काहीच जमत नाही मला. नाही रेवती, मला पुढच्या पेरेंट मीटिंग पर्यंत थोडं तरी इंग्रजी बोलता यायला हवंय. माझ्यासाठी, माझ्या अथर्वसाठी. हे असं करतात प्रेझेंटेशन? सर ते म्हणजे काय? अहो किती वर्ष झालं तुम्ही या कंपनीत आहात? एक साधं प्रेझेंटेशन बनवता येत नाही. कारण कसली देताय? सॉरी सर. काय झालं सर. यांना विचारा ना. अहो गेल्या 15 दिवसांपासून त्या थदानींना एक प्रेझेंटेशन आपल्याला द्यायचंय म्हणून यांच्या मागे लागलोय. तर हे बघा, हे काय करून ठेवलंय. आज डेडलाईन आहे. काय करायचं सांगा. नारकर, तुम्हाला जर काही अडचणी येत होत्या तर तुम्ही जेनीची किंवा आनंदची मदत घ्यायची होती ना. नाही पानवलकर, कुणाला सांगताय तुम्ही? मला आजकाल एक गोष्ट लक्षात आली आहे. या ऑफिसमध्ये ना प्रत्येक जण आपल्या मर्जीचा राजा झाला. प्रत्येकाला वाटतं मला सगळं कळतं. मला सांगा पानवलकर, कपूर सर असताना असं वागायची कोणाची हिंमत तरी होती का? आता काय झालंय, इथे गुरुनाथ बोलतोय, गुरुनाथ चिडतोय, कुणाला काहीच फरक पडत नाही. काय करायचं सांग. नाही सुभेदार, तुमचं बरोबर आहे, पण काळजी करू नका. मी स्वतः यात लक्ष घालतो ना. नाही प्लीज. तुम्ही तुमची फायनान्सची आणि इतर महत्वाची कामं सोडून या अशा बारीक कामांमध्ये किती काळ बघणार आहात? जेनी, येस सर. आजच्या आज याच्यामध्ये काय ते रेक्टिफाय करून मला दाखव. ओके? येस सर. आणि रघु, श्रेयस कुणी दिसत नाहीये. कुठे गेलेत? सर रघुचा आज हाफ डे आहे आणि सर श्रेयस आज सुट्टीवर आहे सर. या पाहिलं, कुणी हाफ डे वर आहे, कुणी सुट्टीवर आहे. श्रेयसला सांगून ठेवा, परत जर दिसला नाही ना तर कायमची सुट्टी घ्यावी लागेल म्हणून. सर 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 प्लीज काम डाऊन द्या मला द्या. आणि मला असं वाटतं की आपण चर्चेत वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रेझेंटेशन करायला घेऊ ना. हां नाही ते आलंच ना ओघाना आनंद. दुसरा ऑप्शन आहे का आपल्याकडे? मला काय वाटतं माहिती का पानवलकर, या सगळ्याला जर ट्रॅकवर आणायचं असेल ना तर या ऑफिसमध्ये कुठल्या तरी वेगळ्या व्यक्तीची अपॉइंटमेंट करणं आता फार गरजेचं होऊन बसलंय. तर मी ठरवलंच आहे तसं. पण काय म्हणून अपॉइंट करायचंय? लक्ष ठेवायला, महत्वाच्या कामांचा फॉलोअप घ्यायला कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे जी माझ्या मागे या ऑफिसमध्ये जो काही स्वैराचार चालतो ना तो माझ्यापर्यंत पोहोचवेल. स्वैराचार? सर कसला स्वैराचार? कसला स्वैराचार? रिसेंटच उदाहरण देतो, ताजं. नाही, मी ऑफिसमध्ये नसताना कुणी ऑफिसमध्ये येतं, ऑफिसमध्ये पापड, लोणची, डिंकाचे लाडू विकायला आणतं आणि आपण कधीच न पाहिल्यासारखे त्याच्याभोवती घोळका करून ते विकत घ्यायला जातो. हा स्वैराचार नाही तर काय आनंद? त्यामुळे मी ठरवलं आता एका अशा व्यक्तीची अपॉइंटमेंट करेल जी या सगळ्यावर लक्ष ठेवेल. काय असे बघताय काय? काय आता काय तुम्हाला बायोडेटा देऊ त्या व्यक्तीचा? हा, चला कामं करूया प्लीज. जाओ, चला.
हो सर, पण कुणाला अपॉइंट करायचंय? कारण आपण तशी काही ऍड वगैरे दिली ऍड द्यायची गरज नाहीये. मी माझ्या विशेष अधिकारात ही नेमणूक करतोय. पण इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू घ्यायची गरज नाहीये. हेड ऑफिसला मी कळवतो आणि ती व्यक्ती कोण आहे हे जॉईन झाल्यावर कळेलच. अरे सर, हा. कसला विचार करताय? गुरुनाथ सरांनी कोणाला अपॉइंट केलं या पोस्टसाठी याचा विचार करतोय. असं अचानक का ठरवलं त्यांनी? आय नो, बट आय डोंट अंडरस्टँड वन थिंग. तुम्ही सगळे असताना दुसऱ्या कुणाची का आणि कशासाठी गरज आहे? माझ्या 20-22 वर्षांच्या इथल्या सर्व्हिसमध्ये हे पहिल्यांदाच बघतोय मी असं. सर, जेनी, मला काय वाटतं माहिती आहे का की ते हे सगळं ना त्याचं हे ते व्हॉट्स ते काय म्हणतात रे ते ग जेनी, आपण पायाने काय करतो? फुटबॉल? फुटबॉल खेळतो आपण पायाने, करतो काय रोज? हा, धावतो, नाही नाही नाही, त्याच्यापेक्षा स्लो असं चालतो. चालतो. ही सगळी ना शनायाची चाल आहे. म्हणजे इथे ऑफिसमध्ये कोणाला तरी आपल्या डोक्यावर बसवून मिनिटाच्या रिपोर्टिंग करायचं. आय नो, बट आय वंडर हू ही इज. म्हणजे ते बरे असतील तर ठीक आहे, नाही तर काही खरं नाही. मला तर फ्युचर काही ठीक दिसत नाहीये. मला तर राहून राहून वाटतंय की एकदा कपूर सरांशी बोलून घ्यावं. हो, नंतर पुन्हा असं वाटतं की नको, जाऊ दे. उगीच गुरुनाथ सरांबद्दल चुगली केल्यासारखं होईल ते. सर, चुगली कसली? म्हणजे ऑफिसात जे काही घडतंय ते त्यांना सांगायला नको? नाही नाही आनंद, तसं नाहीये ते. काय आहे, प्रत्येक पोस्टची एक हायरार्की असते. आपण त्यात नको पडूया ना. आपण कामाला लागूया, वाट बघूया. चला जेनी, ती करेक्शनला फाईल दिली आहे, ते जरा करेक्शन्स करून टाक. पुन्हा आरडाओरड नकोय. ओके, चल. हे मला आधीच कळायला हवं होतं. मी हे सगळ्यांना अथर्व लहान असतानाच शिकायला हवं होतं. राधिका ताई, त्यात काय एवढं? हे बघा, तुम्हाला इंग्रजी काय बोलतो हे समजतं, थोडंफार इंग्रजी बोलताही येतं. आता प्रॉब्लेम ना फक्त शब्दांच्या जुळवाजुळवीचा आणि प्रतिशब्दाचा आहे, म्हणून तुमचा गोंधळ उडतो. ते काय एवढं कठीण नाहीये. हो, आणि मी काय म्हणते, आपण दोघी रोज इंग्लिश मधून बोलत जाऊ. रेवती, तुला जमतं पण मला जमेल का? अगं, न जमायला काय झालं? आणि हे बघ, प्रॅक्टिस केली ना की तुलाही इंग्लिश बोलता येईल. म्हणजे आजच्या सारखी फजिती होणार नाही. त्या शन्याचं तर चांगलंच फावलं. तिचं का मनावर घेतेस तू? आणि हे बघ, मी सांगते, तू पुढच्या मीटिंग पर्यंत इतकं सॉलिड इंग्लिश बोलायला लागशील ना की शनायाच काय सगळे बघत बसतील. खरंय तुझं. आता मला हे सगळं शिकायलाच हवं. स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल ना, तर मला स्वतःलाच घडवायला हवं, आणि ते मी नक्की करीन.